विलासराव देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना बिझनेस करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर। आपल्यासोबत काही बचत गटाच्या महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्यात काय नेमकं काय सांगाल? नमस्कार, VDF बाजारने आम्हाला छान एक प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे। माझं जी विषय इमिटेशन ज्वेलरी म्हणून आहे, स्टॉल नंबर 15 आहे। त्यांनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिल्यामुळे आमच्या प्रोडक्टची माहिती लोकांपर्यंत जात आहे की आम्ही काय हे करतोय, आणि घरून आम्हाला एवढं छान रिस्पॉन्स नाही येत ते इथे येणार 100%। आज सकाळपासून जी सुरुवात केली ते एकदम मस्त कस्टमर चालू झाले आहेत आम्हाला, आणि त्यांची टीमचे सगळ्यांची एवढी त्यांनी आमच्यासाठी कष्ट घेत आहेत। मॅडम रात्री पूर्ण स्टॉल 10-10:30 मला उशीर झाला तरी त्यांनी मला म्हणजे हां आलीस, हां घे, हा तुझा आहे, म्हणजे काही कुठला असं आम्हाला म्हणजे असं खूप दडपण दिलं नाही आहे किंवा आम्ही देतोय म्हणून असं काही त्यांची भावना नाही आहे। छान आम्हाला सगळं सहकार्य चांगलं करतायत। एक टेबल एक्स्ट्रा मागितला, लगेच एक त्यांनी अरेंज करून दिला। त्याच्यापेक्षा अजून जास्त काय पाहिजे आम्हाला? VDFचे माझे मनापासून धन्यवाद त्यांना सर्वांना। आणखी काही महिला आहेत आपण? नमस्कार, माझं नाव माझा साडीचा स्टॉल आहे। पहिल्यांदा सर्वात मी VDFचे आभार मानेल की आम्हा सर्वांना त्यांनी मोफत महिलांना, उद्योजक महिलांना स्टॉल उपलब्ध करून दिले। आतापर्यंत जेवढे लातूरमध्ये जेवढे एक्झिबिशन होतात तिथे काही ना काही चार्जेस घेतले जातात, पण ते महिलांना आज ज्या घरगुती महिला आहेत त्यांना ते परवडत नाही। पण आज आम्हाला VDFनी एक चांगला प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणखीन काही महिला? नमस्कार, माझं नाव प्रतिभा गायकवाड, मी दिशा कापूरमधून आहे। तर ह्या VDFचे मी मनापासून आभार मानते, आणि त्यापेक्षाही मी प्रीतमताईचे मनापासून आभार मानते, कारण प्रीतमताईने जे काय मी कालपासून त्यांची धावपळ बघते, त्यांच्या मागे खूप मोठं दुःख झालेलं आहे, पण ते पूर्ण दुःख विसरून त्यांनी करताय, ह्याच्यामुळे मला त्यांचा खूप अभिमान आहे। आणि जे विलासराव फाउंडेशनमार्फत जे दिलेलं आहे आम्हाला प्लॅटफॉर्म निर्माण करून, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। उमंगचे इन्स्टिट्यूटचे प्रात्यक्षिक या ठिकाणी अपंग विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, त्याची जाणून घ्या। नमस्कार, मी आरती विश्वनाथ पांचा, उमंगमधून मी आलेली आहे। उमंग इन्स्टिट्यूट स्पेशल इन्स्टिट्यूट आहे आमचं, आणि त्यामध्ये जे दिव्यांजन जे मुलं आहेत त्या मुलांनी खूप छान असं साहित्य बनवलेलं आहे। त्यांना स्वतः त्यांची कला सादर करण्यासाठी कुठंतरी प्लॅटफॉर्म हवा होता, तो प्लॅटफॉर्म आम्हाला VDFकडून मिळालेला आहे। तर ताईंचे आणि VDFचे खूप खूप आभार, थँक्यू। VDF फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना एक व्यवसायाचं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे, काय सांगाल? मुळात आम्ही प्रत्येक ठिकाणी जेव्हा फिरत होतो, VDF फाउंडेशनने जी दत्तक घेतलेली गावं आहेत त्या गावात जेव्हा फिरत असताना प्रत्येक महिलांमध्ये शहरामध्ये सुद्धा आम्हाला एकच सूर जाणवत होता की महिलांना एक प्लॅटफॉर्म हवं, ज्याच्यामध्ये त्यांची कुठलीही कुचंबना न होता त्यांना एक स्वतंत्र रीतीने त्यांचे एक व्यासपीठ निर्माण करण्याचा आपण एक प्रयत्न केलेला आहे। आदरणीय अमित भैया देशमुख आणि आदितीताईंच्या कल्पनेतनं हे VDF बाजार मुळात सोशल मीडियामध्ये आम्ही आहे। आम्हाला एक लक्षात येते आहे प्रत्येक वेळेला की समाजकारण हे कधी एकाही बाजू चालणार नाही, तर महिलांना काही ना काही उद्योग उपलब्ध झाल्यानंतर त्या आपसुकच आमच्यासोबत जोडल्या जातील, हा एक हेतू आम्हाला, उदात्त हेतू आम्ही ह्या प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं करतो आहे। मला वाटते की याच्यामध्ये प्रीतम जाधव आहे, आमची VDFची टीम आहे, आणि आमच्या ह्या महिला उद्योजिका आहेत, ह्या भरभरून प्रतिसाद देत आहेत। आम्ही जितकं होईल तितकं आम्हाला साहेबांनी जे सांगितलेलं आहे, जे जे काही नवं ते लातूरला हवं, त्या पद्धतीनं आम्ही एक नवा प्लॅटफॉर्म मुंबई पुण्यासारखा उभ्या करण्याचा प्रयत्न VDFच्या निमित्तानं मी आदितीताईंतर्फे देऊ इच्छिते। किती महिला बचत सर, आमची एवढी परिस्थिती वाईट होती की आम्ही सुरुवातीला 60 म्हणालो होतो, पण 120 पर्यंत आकडा गेला, 120 150ला गेला आहे। आत्ताही आम्हाला असे प्रश्न आहे की बुकिंग आम्ही काय करायचा हा प्रश्न आहे, कारण इतक्या महिला घरातून गरजूवंत आहे, पैसे देऊ शकत नाही, त्यांच्यासाठी एक आम्ही मोफत व्यासपीठ केलेलं आहे। मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं त्यांनी त्याचा फायदा घ्यावा, मी ह्या तुमच्या माध्यमातून बोलू इच्छिते। तर हे होते VDFच्या महिला बचत गटाच्या महिला, त्यांनी सांगितलेलं आहे की महिला बचत गटांना एक व्यवसायासाठी स्वतंत्र नवीन दिशा देणारा हा प्लॅटफॉर्म ठरेल, अशा पद्धतीची अपेक्षा
बचत गटाच्या महिलांनी व्यक्त केलेला आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर. Ele